मित्रांनो आज देगाव वाई या ठिकाणी एक यात्रेचं पारंपरिक मैदान पडतं आणि या मैदानाच्या सेमीफायनल 7मध्ये आपल्याला सुंदर अशी लढत मित्रांनो पाहायला मिळाली आणि या सेमीफायनल 7मध्ये मथुर आणि सेवा या जोडीनं निर्विवाद वर्चस्व पटकावून पुन्हा एकदा फायनलसाठी ही गाडी पात्र झाली. त्यांची संपूर्ण टीप आपल्याबरोबर आहे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. अंकुश विष्णू शिंदे. बरं. मालकाचं नाव अक्षय राजेश बेंगाळ. मथुरच्या मालकांचं नाव आहे का? मालकांचं. बरं. काय सांगाल आज कसं नियोजन झालं होतं या जोडीचं? नियोजन म्हणजे ही पहिली गाडी आमच्या इकडे लगातार 11 मैदान गुलालात राहिली, नंबर केलेली यांनी गाडी. 11 वेळा. 11 वेळा 1 नंबर केली. 11 वेळा 1 नंबर केलेला आहे. हां. तर नंतर आज जुळून आणली घरचीच गाडी. घरचा साज आहे कुठं घरचा साज आहे. नाही वेगवेगळे बैल आहेत पण वेगवेगळे बैल आहेत पण आमचे घर संबंध चांगले आहेत. सेवा नक्की कुठले कुठले नाही जरा थोडी सांगा. काय मथुर कुठला आणि सेवा कुठला? मथुर आहे हिंगोलीचा. हिंगोली. हा हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्हा. सेवा जाधववाडी शिरवळ बसला विंग आणि जाधववाडी वाटर. तुम्ही सांगितलं की 11 वेळा ही गाडी पळाली आणि त्या ठिकाणी गुलाल जो आहे तो मिळवलेला आहे, नंबर केलेला. आज एक टॉपचा सेमी होता, सेमी क्रमांक 7 आज बकासूर त्या सेमीमध्ये होता. हा एक टॉपचा सेमीमध्ये तुम्ही तो काढलेला आहे, काय सांगाल? आणि अत्यंत आनंद होतोय, बाकी काहीच नाही. ड्रायव्हरांबद्दल काय सांगा? ड्रायव्हर काय सांगा? ड्रायव्हरचा विषयच झाला काय नाव ड्रायव्हरांचं? ड्रायव्हर रात्री सांगितलं होतं गाडी कोणाला ठेवणार. डायरेक्ट 100% कोणी पण म्हणे गटाला पण गाडी कोणी झोपा म्हणे, काही विषय नाही. गाडी होती आज आपली गटाला पण. बरं. सेमीला तर काय म्हणत नाही आली, ड्रायव्हरने सांगितलं होतं आधीच सांगून तुम्हाला गुलाल करून देणार आम्ही. काय नाव ड्रायव्हरांचं? भागवत घ्या. भागवत ड्रायव्हर भागवत ड्रायव्हर. हिंगोलीचे. हिंगोली इकडे चर्चेत नाहीत पण आमच्या तिकडं बस विदर्भ केसरी याच्यात प्रत्येक त्यांची आहे. तिकडच्या भागामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये ते चालवत होतं. नाही शंकरपटात. इकडे डायरेक्ट 3 फेऱ्यामध्ये तुम्ही गाडी आणली आणि या गाडीमध्ये आज टॉपच्या स्पीडनं गाडी पळाली, तिथं निकाल घेतलाय सेमीमध्ये, काय सांगा? चांगला आहे गाडी कशी पळाली? चांगली पळाली. स्पीड किती आहे, कसं आहे नक्की मथुर आणि सेवाचं खालनं एकदम चांगली स्पीड लागली. कळत ना. हा पहिला कधी जुळून आला हा? नियोजन झालं होतं, फक्त ती गेली होती याच्या मैदानात पळायची. आपल्या गाठात बुलेट जिंकली त्यांनी 1 नंबर केला. 23 तारखेला बुलेटचा मानकरी. परत इकडे आम्ही आणला काल आणि आज आपण गाडी आणली. मथुरचा थोडासा इतिहास सांगा. तुमच्या घरच्या गायचं आहे का खरेदी आहे? नाही खरेदी केलेला, बाजारातनं खरेदी केलेला. बाजारामधून कधी आदत असताना? नाही तर मग 2 दात होता. 2 दात होता. हा तिथपासून आतापर्यंत किती? त्याच्यानंतर आम्ही विक्री केलेला. बर. विक्री आमच्या मित्राचाच होता. हा. त्याच्यानंतर विक्री केला रामप्रसाद राठोडला. बर. त्याच्यानंतर काय जमून नव्हतं राहिलं, मग नंतर परत आम्ही खरेदी केलाय. म्हणजे त्याला विकला होता परत तुम्ही घेतला? 1.5 महिना झालाय परत आम्ही खरेदी केलाय. काय विकण्याचं कारण काय होतं? विकण्याचं काय नाही, थोडे अडचे आम्ही पहिलं म्हणजे वासर घडवायचो आणि विकायचो. बर. ओके. तसंच बघा आता कसं ते पूर्ण वासर आता सगळं झालंय, आता नाव करायचंय बस. पहिली गरीब परिस्थिती त्यांची, बरोबर. आता जमजम परिस्थिती, आता नादासाठी पाहिजे बैला नावासाठी. म्हणजे कुठंतरी ते मथुरच्या पायात एक लक्ष्मी तुमच्यासाठी म्हणावं लागेल. तुमच्या धावण्याला तो परत आला. म्हणजे आमच्या मालकांची लय इच्छा, बर. अक्षय बेंगाळ जे आहेत ना त्यांची लय इच्छा की ही मथुर आपल्याला घ्यायचाच. घेतलाच. त्याचं नाव मथुरच काय ठेवलं? ते मथुर कधी दिसतंय? मथुर आहेच. आता जर ज्या पद्धतीने कारण की राहुल वाटलं त्या मथुरची म्हणजे हे, त्यामुळे आम्ही त्याचं बिनजोडचा बादशाह मथुर ज्या पद्धतीने पळतोय, नाव करतोय, तसाच पद्धतीचा पळ याचा पण बरोबर या मथुरचा पण वाटतोय, दिसायला पण तसाच आहे. त्याचं एक वैशिष्ट्य काय सांगाल पळावशील? तो खालून तळाला चांगला आहे का निकालाला चांगला आहे, कसं आहे? तळाला चांगला आहे. एकसारखा बैल पळतो बरं. सुट्टीपासून निकालापर्यंत. आता ड्रायव्हर तुम्ही सगळ्यात जवळून त्याला बघतात. आता बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं होतं, गाडी जर कोणाला ओळखून येत असेल तर ती ड्रायव्हरला माहिती. काय सांगाल या जोडीविषयी, कसा पळ आहे? जोडी चांगली पळणार. खालपासून वरपर्यंत. शंकरपटातले टॉपला ड्रायव्हर, त्या भागात टॉपला ड्रायव्हर हिंगोली भागातला. आता इकडे आता या 15 दिवसामध्ये जवळपास 3 गुलाल झाले ना तुमचे. 2 1 नंबर कुठे कुठे केले? 1 नंबर लोणंदला केलाय आणि काल केवळेला छेकडी घाटात बुलेटचा मानकरी सेकंदाला. घाटाचा राजा बुलेटचा मानकरी. किती दिवस झाले इकडे आलाय बैल? बस 18 तारखेला चाला इकडे बैल. 18 इकडच्या वातावरणात आणि इकडच्या वातावरणात काय फरक वाटतोय? थोडं गरमीचं वातावरण आहे. तिकडची मैदानामध्ये पळण्याच्या कशा असतात नक्की फाट्या? कमी प्रमाणावर राहतात. 350 फूट.
चालेल ठीक आहे मित्रांनो. हां असते मैदान शंकरपाटाचा पल्ला इथले 300 ते 500 फुटाच्या दरम्यान असतो. आपल्या अशा फाट्या असतात 700-800 फूट एवढा नसतो. त्याला बाप आहे स्पीड आहे बैलाचा. तर मित्रांनो जास्त काही वेळ घेत नाही तर फायनलला पळायला जायचंय. शुभेच्छा तुम्हाला. फायनलला 2 नंबर तास लागलेले आहे. आता बघूया. शुभेच्छा मित्रांनो. या देगाव वाय मैदानामध्ये जो सेमीफायनल 7 मध्ये आपल्याला जी चोरस पाहायला मिळाली मथुर आणि हा आहे सेवा, ही गाडी मित्रांनो पळाली आणि सुंदर असा पळ दाखवून गाडी फायनलला पात्र झाली. सेवाची संपूर्ण टीम आपल्याबरोबर. दादा नमस्कार. नमस्ते. आपला परिचय द्या, नाव सांगा आपलं. माझं विजय पुतळेकर विंग. हं. मी शेवबाईलाचा मालक आहे आणि माझे पार्टनर बाळासाहेब जाधव साहेब जाधववाडी दोघांच्या वॉटरमध्ये. मध्ये. हां वॉटर स्टेशनमध्ये बैल असतो. कोणाकडे असतो? बाळासाहेब जाधव. काय सांगाल आज गाडी कशी पळाली? सेमी आज इतका आनंद झाला की आज 7वा सेमी म्हणजे फायनलचं फेरा असल्यासारखं होतं. सगळ्या 5च्या 5 गाड्या टाच होते एकदमच. त्यामुळं पब्लिकचं लक्ष 7वी सेमीकडे होतं. त्यामध्ये डोळ्याचं पारणं फेडलं या गाडीनं. हो आणि निकाल जो आहे तो घेतला. ही गाडी 3 वेळा पळली, 11 वेळा पळाली गुलाल. हो तिकडे शंकरपटामध्ये गाडी कायम पळत होती आमची. हिंगोली अमरावती MP पर्यंत गाडी पळाली. नक्की खरेदी आहे का? खरेदी आपली 1.5 वर्षापूर्वीची खरेदी. बरं. 21 लाखाची खरेदी आपली. बरं, तिकडून घेतलेली. हो अमरावती कोरडे म्हणून संतोष कोरडे मालक होते अमरापूर. काय कसा पळायचा? पळ आता येतं दोन्ही खांदी पळतो बैल. म्हणजे पळताना बैलाची पायी दिसत नाही एवढा बैल स्पीड आहे. बरोबर. सलग 3रा गोल आली. तिकडे आता आल्या बसली बैल तिकडे होता अमरावतीला. तिकडच्या वातावरणात आणि इकडे वातावरणात काय फरक? उलट तिकडे जास्त ऊन आहे, तिकडे गरमी जास्त आहे. आपल्याकडे थोडी कमी आहे. बैल पहिल्यांदा आता आम्ही केमच्या मैदानात आदत वासरू घेऊन 3 चकड्याने कडे 1 नंबर केला बरं. केमला 14 तारखेला मामा सेवा आता सेवा पळतोय त्याचं एक वेगळं पण असं वैशिष्ट्य काय जाणवतं तुम्हाला की त्याचं असं वेगळं पण आहे? बैल म्हणजे खाली एवढी गती आहे की बैल त्याला खाली टिकला तर गाडी बसणारच 100%. दोघे जण सारखे पळतात हा एकमेकाला. येस 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 ते आता गाडी ज्या पावली पद्धतीनं त्यांची आता वेळ. आपण आताच्या पद्धतीत म्हणतो की गाडी भरपूर जोड एकसारखं पळतात पण कुठंतरी पायरा टिकून राहत नाही. प्रत्येक मैदानामध्ये वेगळा पायरा बरोबर आहे, असतो. ही बरोबर. गाडी एवढे दिवस एकत्र पळती पण आता हे जे होते लोणंद आले होते बावऱ्या संघ पळायला. लोणंद त्यांनी 1 नंबर केला, आम्ही 3 नंबर केला. बरं. आणि तिथंच आमचा पायरा ठरला होता की आपण पुढच्या मैदानात गाडी हाणूया. म्हणजे 25ला पळायचं की 26ला पळायचं. 26ला बी उद्या नाझऱ्याचं कडे पाठाचं मैदान आहे, तिथं बी पळायचं होतं. पण त्यांनी शब्द दिला होता उद्या दुसरीकडे पळायला जाणार आहेत ते. म्हणून आज या ठिकाणी आमचं रात्री ठरलं. बैल रात्री आपल्या गोठ्यावाला होता. किती दिवसाची गॅप पळवता बैल? मग आपण 4 दिवसाची गॅपनी पळवतो. 5व्या दिवशी बैल काढतो आपण. आता किती वय त्याचं साधारण? बैल आता 6 दात झाले आताचे. 6 दात हो झालंय. 4्यातनी 6वा दात 5वा दात पडलाय. तर गाडीचं जर पळ आपण बघितलं तर सुट्टीपासून निकालापर्यंत एकसारखं स्पीड आहे हो गाडी. हो काहीच प्रॉब्लेम. ड्रायव्हरांविषयी काय सांगाल? ड्रायव्हर म्हणजे आज घरचा ड्रायव्हर आहे. त्या ड्रायव्हरांना इतके बैल भेटतात की खाली तुम्ही बघितलं असेल सेमी ही गाडी थांबतच नव्हती. बरं. हां इतका बैल दोन्ही सुद्धा बैल त्या आपल्या ह्या ड्रायव्हरला भेटतात जास्त. हां 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 हे काय मनामध्ये चाललेलं आहे? 7वा सेमी सगळ्यात टॉपचा होता. सातचा वाटत होता का? पण बाकीचे सगळे आमच्याच गाडीला म्हणत होते शेवाचंच बी आहे शेवाचंच बी आहे. हा पण विषय काय नाही, आमच्या देवबाका सुरू आहे त्याच्यामुळे त्याच्या आशीर्वादाने आम्ही राहिलो. बकासूर विषयी त्यांचं प्रेम आहे. काय सांगता? त्याची कारकीर्द जास्तच आहे. त्या बैलाची कारकीर्द असं होणे नाही. तो बैल टॉपचा आहे बैल आणि त्याने काळा भरपूर कारकीर्द आहे त्याची बैलाची. त्याच्यात सेमी मध्ये पळायला मिळालं तेवढे. हा बस 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 होतच राहते. ठीक आहे. अजून फायनल पण पळायचं आहे. नाव कमवून दिलं एवढं समाधान आहे. आम्ही पेडगावला फायनलला राहिलो. 2 पेडगावचं बी पहिल्या दिवशी पडलो, गट काढला पण तास लॉबी झालं होतं. दुसऱ्या दिवशी पडलो 11 नंबर तासाने गट काढला. सेमी बी चांगल्या अंतरात काढला होता. फायनलला बी राहिलो तिथं 8 नंबर केला होता. केसरी झालेला आपला बैल 2 वेळा हिंदी केसरी. आता आपल्याला फायनल पण पळायचं आहे. हो. गाडीला तर स्पीड तर सुंदर लागलाय. आता बघूया कशा पद्धतीने सर्वांचे फॅन फॉलोअर्सचे आपले आशीर्वाद असतील तर गाडी 1 नंबर बी करेल. आणि आपल्याला महत्वाचा गुलाल भेटला ह्यातच आपण समाधानी. नंबर किती तो काय त्याचा प्रॉब्लेम. मला कशी आहे कुठे बी जाऊ दे बैल बैल सोडत नाही. बैल ओळखायचं असेल तर ह्या माणसाला बघायचं. फक्त सुट्टीला हेच माणूस असतो बैला पैसे. कोण आला कोण म्हणलं ना सेवा आला ह्यो माणूस आला किंवा ना सेवा आलाय मैदानात. काय सांगाल ते पळाबद्दल? की ते माईक दे इकडे. बोला बोला इथं आहे काय? इथे ना. काय